हॅलो फ्रेंड्स, मी आहे रंजना हसे। आज आपला आहे डे 2। तर कालची तुम्ही प्रॅक्टिस तर कंप्लीट केलीच असेल। काल वरदानांची मोजदाद होती, म्हणजेच आपल्या आपण कोणत्या 10 गोष्टींबद्दल कृतज्ञ होऊ शकतो आणि ते का होऊ शकतो त्याचे लिहायचे होते। तर आज आहे आपला डे 2 आणि आजच्या डे 2 ची प्रॅक्टिस आहे आपली जादूचा दगड। तर तुम्ही एखादा जादूचा दगड नक्कीच शोधला असेल। तर मी तुम्हाला कालच दाखवला होता, हा आहे माझा जादूचा दगड। दुसरा दिवस। तर कृतज्ञतेची सवय होण्यासाठी सुरुवातीला या कृती सलग काही दिवस एकाग्रतेने करणे आवश्यक आहे। कोणत्याही गोष्टीमुळे जर तुम्हाला कृतज्ञतेची आठवण झाली तर त्यामुळे तुमच्या आयुष्याला कृतज्ञतेचा सुवर्ण स्पर्श होण्यास मदत होते आणि नेमकी यासाठी ही जादूची कृती आहे। म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण कृतज्ञ होतो त्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा ती सवय आपल्याला होते कृतज्ञतेची, तेव्हा ती आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्टींमध्ये भर पाडत असते। म्हणजेच आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही आपल्याकडे खूप पटीने आपल्याकडे येत असते आणि ती आपल्याला इतकं सुवर्ण स्पर्श म्हणजे ती आपल्याला इतका मोहक स्पर्श म्हणजे आनंदाचा स्पर्श देत असते। तर द सिक्रेट या चित्रपटामध्ये किंवा पुस्तकामध्ये ली ब्रॉअर यांनी कृतज्ञतेच्या दगडाची कृती सांगितलेली आहे। तर त्यांनी त्या कृतीमध्ये काय सांगितलेले होते की एक मुलगा होता आणि तो खूप आजारी असायचा। तो मुलगा इतका आजारी होता की त्याचे वडिलांना सुचत नव्हते काय करावे। त्यांनी त्या मुलासाठी खूप डॉक्टर्स केले होते आणि तरी देखील त्याला फरक पडत नव्हता। एक दिवस त्यांनी असेच एक छोटा दगड हातात घेतला आणि त्यांनी ती क्रिया अशीच केली होती की त्यांना माहीत होतं अशा एखादी गोष्ट जर घेतली आणि आपला जेवढा विश्वास असेल ना की आपण त्या दगडाबरोबर 3 वेळेस थँक्यू म्हणून आणि त्या दगडाबरोबर बोलून त्यांनी त्यांचा मुलगा बरा केला होता। म्हणजे किती त्यांचा दृढ विश्वास होता त्या दगडावरती। तसेच त्यांनी त्या द सिक्रेट चित्रपट म्हणजेच जो पिक्चर आहे त्या पिक्चरमध्ये हे दाखवलेलं आहे। तर प्रथम एक खडकाचा किंवा दगडाचा तुकडा शोधा। तो आकाराने तुमच्या तळव्यात राहील एवढा लहान असावा। नंतर तो दगड हाताच्या तळव्यावर ठेवून तुमच्या बोटांनी तो झाका। हा दगड टोकदार कडा असलेला नसावा, जास्त वजनदार नसावा, गुळगुळीत असावा। तो हातात घेतल्याने तुम्हाला खरोखरच छान वाटेल। म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की समजा तुम्ही एखादा खडकाचा किंवा दगडाचा तुकडा शोधा, म्हणजेच असं शोधायचं आहे की जेणेकरून तो तुमच्या हाताला लागला नाही पाहिजे, कुठेही असं टोचला नाही पाहिजे। जर समजा दगड जर टोचला तर आपलं सर्व लक्ष त्या टोचलेल्या भागाकडे लागेल आणि आपण जे बोलतो आहे त्यात आपला जास्त कॉन्फिडन्स येणार नाही। तर त्यांनी असं सांगितले आहे की एक छोटा दगड घ्या आणि तो तुमच्या मुठीत पूर्णपणे झाकला जाईल असा घ्या आणि तो तुमच्याकडे जर बाग असेल तर तिथे एखाद वेळी सापडेल किंवा नदीच्या पात्रातून, समुद्राच्या खाडीतून, महासागरातून किंवा उद्यानातून तो शोधून तुम्ही मिळवू शकता। पण यापैकी कोणतीच जागा तुमच्या आसपास नसेल किंवा दगड सहजी मिळणं शक्य नसेल तर तुमच्या शेजाऱ्यांना, कुटुंबियांना किंवा मित्रांना तो आणायला सांगा। कदाचित असा मौल्यवान खडा किंवा दगड अगोदरच तुमच्याकडे असेल तर तो जादूचा दगड म्हणून तुम्ही वापरू शकता। हा दगड एखाद्या बागेत सापडेल किंवा बागेत जर नाही सापडला तर समुद्राच्या कडेला किंवा एखाद्या तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियातील कुणी समजा एखादी व्यक्ती असेल ती कुठं बाहेर गेलेली असेल तर त्या व्यक्तीला आणायला सांगू शकता किंवा तुमच्या शेजाऱ्यांना देखील तुम्ही हा दगड आणायला सांगू शकता। म्हणजेच तो कुठेही तुम्हाला मिळू शकतो आणि जर नसलाच तर तुमच्या घरात देखील शोधा, घरात देखील असू शकतो तो। तर हा दगड तुम्हाला सापडला की तुमच्या झोपायच्या जागेजवळ अशा ठिकाणी ठेवा की तुम्हाला झोपी जाताना तो नक्की दिसेल। गरज असेल तर बाकीच्या गोष्टी उचलून त्याच्यासाठी खास जागा तयार करा। म्हणजे झोपताना हा जादूचा दगड तुम्हाला सहज दिसेल। तुम्ही जर गजराचं घड्याळ वापरत असाल तर त्याच्याजवळ दगड हा ठेवू शकता। म्हणजेच हा दगड जेव्हा तुम्ही जिथे तुम्ही झोपत असाल त्या ठिकाणी हा दगड ठेवायचा आहे। तर तेव्हा हा दगड हातात घ्यायचा आहे
आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही गादीवर बसलात की झोपण्यापूर्वी तो जादूचा दगड तळ हातावर ठेवा आणि बोटांनी तो बंद करा. आणि तेव्हा तो हा दगड तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे, तळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि तो बोटांनी बंद करायचा आहे. दिवसभरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या काळजीपूर्वक आठवण्याचा प्रयत्न करा आणि ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटली अशी सर्वात चांगली कोणती गोष्ट होती याचा शोध घ्या आणि त्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा आणि तो दगड परत तुमच्या झोपायच्या जागेजवळ जिथं होता तिथं ठेवून द्या. बस एवढंच. तर दिवसभरात तुमच्याबरोबर ज्या ज्या कोणत्याही चांगल्या गोष्टी घडल्या असेल, सकाळी तुम्ही उठल्यापासून तर संध्याकाळी झोपायच्या वेळेपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुमच्याबरोबर चांगल्या घडलेल्या आहेत, अगदी बारकाईने तुम्ही लक्ष द्यायचे आहे की आज कोणती गोष्ट तुमच्याबरोबर घडली आहे. तर भलेही ती कितीही छोटी जरी असली तरी त्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ व्हायचे आहे आणि ह्या दगडावरती बोलून तुम्हाला म्हणायचे आहे की थँक्यू, आजचा माझा दिवस हा खूप चांगला गेला आहे, एकदम आनंदात गेला आहे असे म्हणायचे आहे आणि 3 वेळेस थँक्यू म्हणायचे आहे की थँक्यू थँक्यू थँक्यू. तर या पुढचे 26 दिवस प्रत्येक रात्री ही जादूची दगडाची कृती करा. दिवसभरात काय घडले याचा विचार करा आणि त्या दिवसातील सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती घडली ते आठवा. जादूचा दगड हातात धरल्यानंतर त्या गोष्टींबद्दल तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे असं म्हणा. तर या पुढचे 26 दिवस म्हणजे 26 दिवस हा जादूचा दगड तुम्ही प्रत्येक संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर तुम्ही तो हातात घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस म्हणायचे आहे की थँक्यू. माझ्याजवळ समजा तुमच्याकडे कोणी तुम्हाला पैसे दिलेले असले तरी त्या गोष्टीसाठी तुम्ही आभारी व्हायचे आहे, म्हणजेच थँक्यू म्हणायचे आहे त्या दगडाला. दगडाचा असा वापर करणे ही अगदी साधी सोपी गोष्ट आहे, पण या कृतीमुळे अनेक जादूमय घटना तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होतील. तर हा जादूचा दगड म्हणजेच हा तुम्हाला इतका आनंद देईल ना की तुम्ही जो प्रत्येक दिवस जो पुढे जाल ना ते प्रत्येक दिवसाला तुमच्याबरोबर एक एक जादू घडेल. असं नाही आहे की एक चांगली गोष्ट घडली जाईल आणि तुम्ही प्रत्येक दिवसाला ते तुम्ही या दगडावरती बोलून म्हणायचे आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडे येतील आणि तुम्ही त्या गोष्टींसाठी आभारी व्हाल. दिवसभरात आपण कोणती चांगली गोष्ट केली याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि सर्वोत्कृष्ट गोष्ट कोणती आहे हे ठरविताना तुम्ही खरं तर तुम्हाला कृतज्ञता वाटाव्यात अशा अनेक गोष्टींचा विचार करायला लागता आणि प्रत्येक दिवशी तुम्ही रोज झोपताना आणि सकाळी उठताना कृतज्ञतेची भावना मनात असेल याची खात्री करून घ्यायला लागता. तर दिवसभरात आपण कोणती गोष्ट चांगली झाली आहे, समजा पहिल्या दिवशी आपल्याला हे माहीत झालेले आहे की आपल्याला आपण जादूच्या दगडाची तर दिवसभरामध्ये तुम्हाला अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या जवळ येऊन जातील आणि त्यासाठी तुम्ही खूप खूप आनंद घ्याल आणि या जादूच्या दगडाचा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट एकदम इझी आठवेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आभारी व्हाल. तर तुम्हाला मिळालेल्या वरदानांची, चांगल्या गोष्टींची मोजदाद आणि जादूचा दगड यामुळे तुमची दिवसाची सुरुवात आणि रात्री शेवट या कृतज्ञतेच्या भावनेत होईल याची खात्री दिली जाते. खरं तर या दोन्ही गोष्टींची एकत्रित शक्ती इतकी प्रभावी होते की काही महिन्यातच ते तुमचे आयुष्य बदलून टाकतात. परंतु या पुस्तकाची रचना अशी केली आहे की ज्यामध्ये जादूचे भरपूर कृती दिल्या आहेत, त्यामुळे तुमचे आयुष्य खरोखरच सातत्याने बदलू शकतं. कृतज्ञतेत चुंबकीय शक्ती असल्यामुळे ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टींची ती आकर्षून घेते. 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलं तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तींची तीव्रता वाढते आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशा चुंबकीय शक्ती तुमच्याकडे असते तेव्हा तुम्हाला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआप तुमच्याकडे खेचली जाते आणि आकर्षित होते. तर चांगल्या गोष्टींची मोजदाद आणि जादूचा दगड यात तुमची दिवसाची सुरुवात होत असते. तर जे आपण कालच्या 10 गोष्टींची यादी तयार केलेली होती, तर त्या 10 गोष्टी आणि आजचा एक जादूचा दगड या दोन्ही गोष्टींची शक्ती जर एकत्र झाली ना की तुम्हाला पूर्ण
हे दोन्हीही दिवस इतके जादूमय होऊन जातील की तुम्हाला असे वाटेल की या दोन्ही गोष्टींमध्ये खूप आनंद येत आहे आणि प्रत्येक दिवशी तुम्ही या दोन्ही गोष्टींचा आनंद घेण्यासाठी खूप चांगले रिझल्ट मिळतील. तुमची आपल्याला मोजदाद करायची होती, म्हणजे 10 गोष्टींची लिस्ट करायची होती आणि त्या 10 गोष्टी कोणत्या होत्या तर आपण प्रत्येक गोष्टींसाठी कृतज्ञ होत आहोत आणि त्या 10 गोष्टींची लिस्ट करायची आहे आणि त्या असे कृतज्ञ होत आहे म्हणजेच आभारी होत आहे. तर ते का होत आहे त्याचे कारण लिहायचे आहे. समजा आता आजची ही दुसरी आहे कृती, ती आहे जादूचा दगड. तर ही कृती आहे संध्याकाळची आणि ती कालची जी पहिल्या डेची होती ती होती सकाळी. म्हणजे रोज सकाळी 10 गोष्टींची यादी करायची आहे आणि त्यासाठी कृतज्ञ व्हायचे आहे. आणि आजची जी दुसरी कृती आहे ती दगडाची आहे, जादूचा दगड. तर त्यासाठी हातात घेऊन तुमच्या दिवसभरात जी कोणत्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या संध्याकाळी त्या दगडावरती तुम्ही कृतज्ञ व्हायचे आहे. तर हे झाले आज डे 2चे. तर उद्या डे 3चं जे आहे ते तीन व्यक्तींचे फोटो पाहिजे आहेत. ज्या तुमच्या जवळच्या जास्तीत जास्त जवळच्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींचे फोटो घ्यायचे आहेत आणि ते फोटो आपल्याला म्हणजेच आपले नातेसंबंध आपल्याला ज्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध आपल्याला चांगले करायचे आहेत त्या 3 व्यक्तींचे फोटो पाहिजे आहेत उद्याच्या डे 3साठी. तर बस मग आज ह्या 2 कृती झाल्या आहेत, 2 दिवसाच्या जादू आणि उद्याचा 3रा डे. तर तुम्हाला कसा वाटला आहे आजचा व्हिडिओ ते नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला जादूची कृती कशी वाटत आहे. मला नक्कीच खात्री आहे की या 2 दिवसातच तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याबरोबर कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या नक्कीच शेअर करा माझ्याबरोबर. तर ठीक आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला भेटूया उद्याच्या डे 3मध्ये. चला बाय. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.